आज सासऱ्यांची फरमाईश पूर्ण केली तर झालं काय तुम्हाला सांगतेस. ते मला बोलले की मला शेंगुळे खायचे, तर मी म्हटलं ठीक आहे करते. तर इथे ना शेंगुळेसाठी लागणारी सगळी तयारी मी करून घेतली. सांबार, हिरवी मिरची, अद्रक लसूण टाकून त्याचं पेस्ट बनवलं आणि एका भांड्यात गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन घेतलं. त्याच्यात घातले थोडे सुके मसाले जे की तुम्हाला दिसतच आहे. ओवा आणि जिरा क्रश करून घातलं. नंतर त्यात तेल टाकलं आणि थोडंसं ना हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आणि थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला एक गंमत सांगू का, लग्नाआधी ना मी ही रेसिपी कधी पाहिली पण नाही आणि ऐकली पण नव्हती आणि खायचं तर दूरच आहे. तर इथे ना उंडा चुरून झाला होता, ते बाजूला ठेवलं. कढई गॅसवर ठेवली, तेल टाकलं. तेल गरम झालं की लगेच जिरे आणि कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घातला. ठेचा परतून झाल्यावर थोडेसे सुके मसाले घातले. ते भाजून झाल्यावर त्याच्यात पाणी घातलं आणि इकडे पाणी बॉईल होतच आहे तोपर्यंत इकडे मी मस्त शेंगोळे बनवून घेतले. आधी ना हे शेंगोळे बनवायचं मला खूप अवघड वाटायचं. त्या दिवशी ना शेजारच्या काकूची मी ही ट्रिक बघितली जे की मला खूप सोपी वाटली. तर त्याच पद्धतीने मी मस्त असं ताट भरून शेंगोळे बनवले आणि नंतर त्या उकळत्या पाण्यात घातलं. थोडंसं शेंगोळ्याचं पीठ पाण्यात चुरून पण घालायचं, याने ना रस्सा थोडासा जाडसर होतो आणि शेंगोळीला टेक्स्चर पण छान येतं. आणि खरं सांगते, जेव्हा शेंगोळे शिजत होते ना पूर्ण घरात वास पसरला होता. लगेच खायची इच्छा झाली, मग काय लगेच ताट वाढून घेतलं. चला मग तुम्ही पण सबस्क्राईब करा. बाय.